चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 श्यामराव, हो घराण्याचं नाव राखायची जबाबदारी तुमच्यावर आहे बरं का. हो 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 तिला जास्ती घाबरवू नको रे. नाही कळलं मला काका. नाही नाही नाही, थोडा उशीर झालाय श्याम्या, हा पण ओके ओके. सकाळ व्हायला वेळ आहे अजून, घाई हो. नको. चांदणं किती मस्त पडलंय नाही. नाही काही नाही. खूपच उशीर झाला नाही. हो ना, मला मला कल्पना नव्हती सगळे एवढ्या वेळच बसतील. नाहीतर 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 काय. आमच्या घरचे आहेत ना सगळे असेच आहेत. तुला कळेल हळूहळू. आज खऱ्या अर्थाने तुझी पहिली रात्र आहे ना या घरात. नाही सकाळ नाही म्हणजे संध्याकाळ नाही. तू बोल ना काहीतरी. तुम्हीच बोला. मीच बोलू. काय बोलू. मला ना आपली पहिली भेट आठवली. लग्न ठरल्यानंतरची. सावकाश. काय बघताय. काय मी म्हंटल असं काय बघताय माझ्याकडे.
नाही मी अगं मी नाही खरंच मी तुम्ही नव्हता बघत नाही खरंच मी का? हा मग अशी घरात बसलो होतो तेव्हाही असंच बघत होतात ना? नाही मी नव्हतो मी कितवी? काय नाही 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 म्हणजे तुम्ही पाहिलेली मी कितवी मुलगी? हो नाही पहिलीच. खरंच? हो खरंच मी तुला पाहिलं आणि पसंत केलंय. बघा नीट विचार करा, अजून 1 महिना आहे लग्नाला. नाही मला गरज नाही वाटत. हो मी ठरवलं होतं जे पहिलं स्थळ येईल ते पसंत करायचं. आणि तशी तू सुंदरच आहेस. अगं खरंच मी एक विचारू? हो हो. तू आजपर्यंत किती स्थळं पाहिलीस? एकच, तुम्ही. खरंच? आणखी एक विचारू? हो. आपण लग्न कसं करायचं? म्हणजे म्हणजे वैदिक पद्धतीनं की नेहमीसारखं डामडौलात की रजिस्टर? नाही मला वाटतं की आपण वैदिक पद्धतीने लग्न करूया. म्हणजे थोडक्यात आणि कमी खर्चात. चालेल? मलाही असंच वाटतंय. पण तुमचे घरचे? त्याची काळजी करू नकोस. मी सांगितलं तर पटेल त्यांना. बरं तुला पुढे शिकण्याची काही हौस वगैरे? हो म्हणजे हो पण आणि नाही पण. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या घरच्यांना आवडणार असेल तरच. नाही तुला शिकायचंय तर शिक की. पण मामांजी? नाही बाबांची काळजी करू नकोस. मी सांगेन त्यांना. त्यामुळे जर घरात भांडण होणार असतील तर मला नाही आवडणार. एक खरं सांगू, तुझ्यासारखी एवढी समंजस मनमिळावू बायको मिळणं हे माझ्यासाठी खरंच भाग्याचं आहे. हो काहीतरीच काय. अगं खरंच बोलतोय. म्हणजे तू माझ्यासाठी सांभाळून एवढं सगळं करू शकतेस हे जेव्हा तू मला सांगितलंस ना तेव्हा काय? तेव्हा मला एका क्षणाला असं वाटलं की तुला मिठी मारावी. काय हे? नाही खरंच बोलतोय. पण काय आपण तेव्हा गार्डन मध्ये उभे होतो त्याच्या नाही पण मी तुला फसवलंय. काय बोलताय तुम्ही? खरंच बोलतोय मी तुला काय म्हटलं होतं की लग्न अगदी साध्या पद्धतीने करूया. प्रत्यक्षात मात्र अगदी सागर संगीत झालं. सगळे सोपास्कार पार पाडावे लागले असंच ना? हो ना. माझा एकदम नाईलाजच झाला. आहे आमच्या घरचे लोक आहेत ना वेडे आहेत. आणि आमच्या घरचे रानटी. मला वाटलं तू रागवले असेल आता माझ्यावरती. नाही हो, रागवायचंच असेल तर स्वतःवर रागवायला हवं मी. तू लग्नात घेतलेला उखाणा मला खूप आवडला. खरंच? मग ठरलं लग्नात उखाणा घ्यायचा नाही. नक्की. हे मग लग्नात माझं नाव कसं घेशील? आधी तुम्ही घ्या.
अरे ए घे ना. नाही आधी तुम्ही घ्या मग मी घेईन. अरे लाजायचं काय त्यात, घे आधी ना. तुम्ही घ्या ना मग मी घेईन. बरं पण मी घेतल्यानंतर तुला घ्यायला लागेल. नक्की. लतिका श्याम. आता मोकळं वाटतंय ना. खरं तर किती साधा सरळ सोपं नातं असतं ना स्त्री पुरुषाचं. हो ना. पण लोक सतत सतत विचित्र बोलतात या नात्याबद्दल. म्हणजे नाही काय नाही. ए बोल ना, लाजते काय. नाही मला माहित आहे, माझे मित्र सुद्धा असंच काहीतरी बोलत असतात. हे तू असं काही ऐकलंस कधी कोणाकडून? नाहीतर काय, माझ्या मैत्रिणी सुद्धा बोलतात. प्रेमाचा खरा अर्थ कळतच नाही कोणाला. काय हो, काय झालं? मी रागवलोय तुझ्यावर. का? का काय, आपलं भेटायचं ठरलं होतं ना. हो की मग आपण आपण रोजच भेटत होतो आणि रोज बोलतही होतो. ते काय बोलणं होतं का? आणि फक्त माझ्या घरीच भेटायची परवानगी होती. ते तरी कमी झालं का? हो पण आपलं खरेदीबाबत काय ठरलं होतं? माझ्या कपड्याची खरेदी ही तुझ्या पसंतीने होणार आहे, बरोबर? हो. नाही जमलं. का नाही जमलं? घरून परवानगी नाही मिळाली म्हणून. अरे मग आधी सांग. तुझ्या पसंतीशिवाय मला पोशाख घ्यावा लागला आणि गेल्या 7 दिवसात तुझं दर्शन देखील झालं नाही. हो पण लग्नात तर झालं ना. ते काय दर्शन होतं का? अर्धा वेळ तर डोळ्यात नुसत्या त्या होमाचा धूर चालला होता. अमावस्येचा ना चंद्र झाला होता तुझा. तू हसू नको. काय झालं हसायला? तुम्ही चंद्र म्हणालात ना, अमावस्येचं का असे ना. सॉरी. आपल्या लग्नात सगळंच मनाविरुद्ध झालं ना. अगदी सगळंच नाही पण बरंच काही. आणि त्यातून भरीसभर तुमचे गोव्याचे काका. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्याचं तळहाव. नवरदेव कसला विचार करताय? पुशीत माझे प्रीतीचं नाव. काय काका? काय काय आता रणांगणावर शौर्य कसं गाजवायचं याचा विचार करताय ना. काका काय बोलतोस तू? अरे खरं तेच बोलतोय मी. हा वेडा. अरे बस रे. श्याम, पहिली रात्र. हा मग पहिली रात्र. हा मग अरे पराक्रम नको गाजवायला. मी येतो. अरे दादू कडे वाचतो तू. लात अरे अरे काकापासून का लपवायचंय? नाही यार तसं नाही पण मग कसं अरे बाबा श्याम, आपल्या घराण्याचा वारसदार आहेस तू. हो. कुटुंबातलं शेंडे फळ
हा वडील माणूस म्हणून तुला जरा समजुतीच्या गोष्टी सांगणं हे कर्तव्य आहे माझं. तुझा बापूस काय सांगणार नाही तुला. काका काय बोलतोयस तू? ए अरे त्याला म्हणतात वेळ पांगलून पेलगावला जाणं. काका तू ना ऐकतो मला. ही पहिली रात्र. पहिल्या रात्रीच्या 4 समजुतीच्या गोष्टी सांगतो तुला मी. काय ना श्याम, पोरी लाजतात बुजतात. घाबरायचं नाही पण असं गोड 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 बोलत राहायचं. मग त्या पण गोड बोलतात. हा हे काय लगेच आपण विरघळून नाही होता त्याच्यात. सगळं असं व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी आहे तुझ्यावर. श्याम, पहिली रात्र. काका काका मला सगळं समजलंय. मी निघतो. अरे थांब तू. अरे श्याम, अरे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ऐकलीच नाहीस तू. ए लतिका, तू त्या दिवशी म्हणाली होतीस ना की तुला पण कोणीतरी असं सांगितलं म्हणून. हो सांगितलं ना. कोणी? आमच्याच घरच्या मोठ्या बायकांनी. पुस्तकात वाचलं होतं पण प्रत्यक्षात ऐकताना अगदी खाणेरडं वाटलं. हो. तुम्हाला एक विचारलं तर राग नाही ना येणार? राग काय यायचा? तू माझी लग्नाची बायको आहेस. तुमच्या त्या गोव्याच्या काकांबरोबर जी बाई आहे त्या कोण आहेत? म्हणजे त्यांची बायको आहे ती? बायकोच, पण लग्नाची नाही आहे. म्हणजे दोघांनी लग्न नाही केलंय. पण काका तिला बायकोसारखाच मान देतो. म्हणजे मला ना अजूनपर्यंत त्यांच्यात कधी भांडण किंवा वादविवाद झालेत असं कधी ऐकायला मिळालं नाही. पण तरी असं जगा वेगळं वागणं म्हणजे. काका जगा वेगळाच आहे आणि नंतर जगालाच दिशा दाखवतो. इतकं चांगलं नातं आहे त्या दोघांमध्ये. हो ना. तुम्ही माझ्याशी इतकेच चांगले वागाल? कायम. कधीच भांडायचं नाही. कबूल. वैतागायचं पण नाही. कबूल. मला फसवायचं पण नाही. कबूल. हसत खेळत संसार करायचा. कबूल कबूल. मग मीही तुम्हाला तक्रारीची संधी कधीच देणार नाही. लतिका, तू ना खूप चांगली आहेस. तुम्ही पण. ए लतिका, चल चल आपण एकमेकांना हार घालूया. आता परत? हो परत. उठ उठ उठ. हाऊस नाही भागली का मगाशी? ये 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 तू ये 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 लवकर सावकाश. अहो काय करता तुम्ही? इथे 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 ती टोपी टोपी. अहो घे लवकर, मी सांगतोय ते कर. टोपी घाल टोपी घाल. हे घे घे. अहो काय? ओके मंगलाष्टका झाला. तू घाल हार घाल हार घाल घाल. ए ऐक ना, आपण खिडकी जवळ जाऊया ना. खिडकी जवळ.
प्लीज प्लीज ये ना, प्लीज प्लीज ये ना, प्लीज. काय करताय तुम्ही मला काय करताय तुम्ही बघ ना, चांदण्याच्या उजेडात किती सुंदर दिसतेस ग तू. ये ना, ये ना. मला वाटतं कोणीतरी आहे तिकडे. अगं कोणी नाही, हे पटकन. तू 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 थांब. मला वाटतं काका आहे. एवढ्या रात्री अगं ये काय, ये पटकन. ये ये. मोहन मोहन अरे कुठे आहेस तू अरे मोहन मोहन अरे 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 इथे काय करतो कोणी नाही, ये. अरे, 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 अरे. तू चल तिकडे. मला वाटतं काका. ते तुमचे नाही, मी चल चल तू चल, तू अहो, निघ, ते तू निघ. श्याम श्याम हं? इथे घर भरलंय, पाहुणे मंडळी आहेत आणि तुमचे काका. राधिका, तुला एक सांगू, मला नाही काकाचं हे वागणं गैर नाही वाटत. हो, म्हणजे मी तुला म्हटलं ना, त्यांचं नातं ना नवरा बायको सारखं आहे. आणि नवरा बायकोने कसं मन मोकळेपणानं वागलं पाहिजे. मला सांग ना, तुझ्या ओळखीत काही जी जोडपी आहेत, ज्यावेळी आपले नवरे मंडळी स्वतःच्या कामात दंग आणि बायको घर कामात अडकलेली. अगं त्यांच्याकडे बोलण्याचा वेळही नसतो कधी एकमेकांसाठी. एकमेकांसाठी असं ठरवून काही कधी करतात का ग? कधी फिरायला जातात? त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच नसतो. म्हणून मला वाटतं लतिकानं काकांसाठी आणि काकांसारखंच जगलं पाहिजे, मनसोक्त. हा म्हणजे त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती घेतली पाहिजे. काका मनसोक्त जगला हे जितकं खरं आहे, तितकेच त्यांनी कष्ट देखील उपसलेत. तुमचं म्हणणं पटतंय मला. श्याम, आणखीन एक विचारू. श्याम, श्यामराव, श्याम्या, ए श्याम्या. श्याम्या, श्याम्या. काका,
काय काका? एवढा उशीर का दरवाजा उघडायला हा? नाही ते जरा खबर काय सांगू सगळ्यांना? जिंकलं पट्ट्या ना. ए जिंकलं काका. सुनबाई हा ती आराम करते, झोपली. आता तूही जरा झोप शांतपणे. हो हा सांगू सगळ्यांना सांगू. जिंकलं. ओके काका. हो हो हो. काकाला आणि घरच्या लोकांना अपेक्षित असलेलं काहीच मी मिळवलं नाही. तरी पहिल्या रात्री मी किती मिळवलं. आणि मीही. आणि जे मिळवलंय ते खूप वेगळं आहे या रानटी समाजाच्या कल्पनेपलीकडचं.